हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे फार्मासिस्टच्या नवीन वॅकन्सी आलेले आहेत. मित्रांनो, फार्मासिस्टच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परमनंट 211 पोस्ट आलेले आहेत. तर मित्रांनो, ही फार्मसी स्टुडंटसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि मित्रांनो, ही वॅकन्सी कुठून आलेली आहे? तर मित्रांनो, एम्स ही वॅकन्सी कंडक्ट करणार आहे. तर या वॅकन्सी मध्ये मित्रांनो, फार्मासिस्टसाठी वेगवेगळ्या वॅकन्सी इन्क्लूड आहेत, जे की एम्स आहे ती सर्व वॅकन्सी कंडक्ट करणार आहे. याच्यामध्ये ESIC ची वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे जे एम्स आहेत आपले सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये ऑल इंडियामध्ये जे एम्स आहेत त्या सर्व एम्स मध्ये फार्मासिस्टच्या वॅकन्सी आहेत. आणि प्लस मित्रांनो, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल असतात तर या हॉस्पिटलमध्ये पण फार्मासिस्टच्या वॅकन्सीज आहेत. तर मित्रांनो, या तिन्ही ठिकाणी टोटल फार्मसिस्टच्या जर वॅकन्सी बघितल्या तर टोटल 211 वॅकन्सी मित्रांनो परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी आलेले आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेलमध्ये बघणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचे प्रायव्हेट IT कंपनीमध्ये, तर मित्रांनो अशा स्टुडंटला जॉब गायडन्स पण दिलं जातं. आणि मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती मेसेज करून व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तर मित्रांनो, हे बघू शकता, ही ऑफिशियल साईट आहे EMC. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम CRE नोटिफिकेशन याच्यामध्ये गेल्यास मित्रांनो, व्ह्यू डिटेल मध्ये गेल्याच्या नंतर इथे आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंटची PDF भेटणार आहे. तर इथे बघू शकता. आणि मित्रांनो, या वॅकन्सीसाठी ऑलरेडी अप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेत. म्हणजे तुम्हाला अप्लिकेशन करायचंय तर आता लगेचच या वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो, इथे हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये जर महत्वाच्या डेट बघितल्या तर अप्लिकेशन स्टार्ट डेट जी आहे, डेट ऑफ अपलोडिंग ऑफ डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट कमिटमेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन, तर इथे तुम्ही बघू शकता ती किती आहे मित्रांनो, 7 जानेवारी 2025. म्हणजे ऑलरेडी अप्लिकेशन इथे स्टार्ट झालेले आहेत. आणि मित्रांनो, लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय दिलेली इथे तुम्ही बघू शकता, ती म्हणजे 31 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिल करायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो, अप्लिकेशन मध्ये काही एरर असेल तर ते करेक्ट करण्यासाठी जो विंडो असतो त्याची टाइमलाईन दिलेली आहे. आणि मित्रांनो, इथे सर्वात महत्वाचं म्हणजे एक्झाम डेट पण दिलेली आहे, डेट ऑफ एक्झामिनेशन. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी जर तुम्ही अप्लिकेशन केला तर तुमची एक्झाम कधी होऊ शकते, 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीला तुमची एक्झाम लगेचच होणार आहे. म्हणजे तुमची जर तयारी चांगली असेल मित्रांनो तर तुमचं इथे सिलेक्शन लगेचच होऊ शकतं. तर मित्रांनो, आता आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघायचे की कोणते कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. ठीक आहे. तर 141 पेज वरती इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. तो क्रायटेरिया आपण इथे चेक करणार आहेत की काय असणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये ना फार्मासिस्टच्या ज्या ॲलोपॅथिकच्या वॅकन्सीज आहेत तर याच्यामध्ये जे एज क्रायटेरिया दिलेला आहे तो कॅटेगरीला जो रिलॅक्सेशन आहे तो कॅटेगरीला भेटणार आहे. पण जनरल साठी वेगवेगळ्या वॅकन्सीला वेगवेगळं एज क्रायटेरिया आहे. ठीक आहे. ते मी PDF मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. हा, इथे ना 53 नंबरला जर बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता फार्मा केमिस्ट, केमिकल एक्झामिनर, फार्मासिस्ट, फार्मासिस्ट ग्रेड. म्हणजे मित्रांनो, याच्यामध्ये ना ॲलोपॅथिकच्या वेगवेगळ्या फार्मासिस्टचे जे पोझिशन असतात राईट, तर त्याच्यामध्ये ह्या वॅकन्सी वेगवेगळ्या डिवाइड केलेल्या आहेत. याच्यामध्ये जर पहिल्यांदा आपण बघितलं डिस्पेन्सिंग अटेंडंट, तर ह्याच्यामध्ये पटना इथे एम्स मध्ये ही वॅकन्सी आहे. एज लिमिट बघू शकता 21 ते 27, पे लेवल ह्याचं 4. आणि मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर मित्रांनो, जे स्टुडंटचा डिप्लोमा झालेला आहे ते सर्व स्टुडंट याच्यामध्ये इलिजिबल असणार आहेत. डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, त्याच्यानंतर शुड बी रजिस्टर्ड फार्मासिस्ट अंडर 1948. तर मित्रांनो, याच्यामध्ये ज्या वॅकन्सी डिप्लोमा स्टुडंटला आहेत आणि ज्या वॅकन्सी बी फार्म स्टुडंटला आहेत सर्वांना मित्रांनो रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं डी फॉर्म झालेलं असेल आणि मित्रांनो तुम्ही PCIचं रजिस्ट्रेशन काढलेलं असेल तर तुम्ही मित्रांनो या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरी जर वॅकन्सी बघितली फार्मा केमिस्ट, केमिस्ट एक्झामिनर, त्याचं ही जनरल साठी जे एज आहे ते 21 ते 27 असणार आहे.
त्याच्यानंतर SC ST साठी याच्यामध्ये कास्ट नुसार 5 इयरचं रिलॅक्सेशन भेटेल, तसंच ओबीसीला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन भेटणार आहे. आणि ह्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर डिप्लोमा इन फार्मसी शुड बी रजिस्टर्ड फार्मासिस्ट अंडर 1948. आणि मित्रांनो तुमच्याकडे जर हा एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी तुम्ही या वॅकन्सीसाठी ऍप्लिकेशन करू शकता. त्याच्यानंतर दुसरी जी आहे त्याच्यानंतर फार्मासिस्ट एम्स, इथे बघू शकता तुम्ही एज्युकेशनल क्वालिफिकेशन सेम आहे जी फार्मा केमिस्टसाठी असणार आहे. त्याच्यानंतर फार्मासिस्ट एम्स विलासपूरची वॅकन्सी आहे. ह्याच्यासाठी पण जे डिप्लोमा स्टुडंट आहेत याला कसलाही एक्सपिरियन्स लागणार नाहीये. जे डिफॉर्म झालेला असेल, रजिस्ट्रेशन असेल, तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. त्याच्यानंतर फार्मासिस्ट एम्स न्यू दिल्ली, ह्याचं जे एज क्रायटेरिया आहे ना मित्रांनो फार्मासिस्ट न्यू दिल्ली एम्सचा, तर ह्याच्यामध्ये एज क्रायटेरिया डिफरंट आहे. इथे जर एज क्रायटेरिया बघितलं तर 18 ते 30 आहे, म्हणजे ज्या जनरल स्टुडंटचं एज 30 असेल तर ते पण या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. समोर इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू शकता. ज्या स्टुडंटचा डिप्लोमा झालेला आहे, रजिस्ट्रेशन असेल, आणि मित्रांनो याच्यामध्ये जे स्टुडंटचं बी फार्म झालेलं असेल ते डायरेक्ट इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स इन डिस्पेन्सिंग स्टोरेज ड्रग हे रेप्युटेड हॉस्पिटल, हे एक्सपिरियन्स इथे डिझायरेबल मध्ये असणार आहे. हे नसलं तरी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता, पण हे असेल तर तुमचे चान्सेस तिथे काय होईल, वाढतील. त्याच्यानंतर फार्मासिस्ट सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स, जसं मी म्हणलं की सेंट्रलचे जे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये पण वॅकन्सी आहेत. याच्यामध्ये पण एज क्रायटेरिया जो आहे ते 18 ते 30 आहे. आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन इसेन्शियल हे ॲज इट इज असणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो फार्मासिस्ट, याच्यामध्ये वर्धमानमध्येही असणार आहे, 18 ते 25 इथे एज दिलेली आहे. त्याच्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी रजिस्टर्ड विथ स्टेट फार्मसी काउन्सिल. तर ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया मित्रांनो वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी आहे. तर ह्याच्यामध्ये ESIC ची जी वॅकन्सी आहे मित्रांनो, ह्याचं जे एज क्रायटेरिया ते 32 इयर एज आहे. म्हणजे ज्या स्टुडंटचं जनरल स्टुडंटचं 32 एज आहे ते पण या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. तिथे पे लेवल जर बघितलं तर 29,200 ते 92,300 हे पे लेवल असणार आहे. पण मित्रांनो सेंटर्सची वॅकन्सी असल्यामुळे जे अलाउन्स वगैरे असतात ते इथे चांगले येतात. तर मित्रांनो इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघितलं, आंध्र प्रदेशची ESIC ची आहे, ह्याच्यामध्ये डिग्री इन फार्मसी आहे प्लस डिप्लोमा इन फार्मसी पण इथे इलिजिबल असणार आहेत. म्हणजे बी फार्म झालेला असेल किंवा डी फार्म झालेला असेल तर ESIC च्या ज्या वॅकन्सीज आहेत या नोटिफिकेशन मध्ये, यासाठी पण सर्व फार्मसी स्टुडंट हे इलिजिबल असणार आहेत. आणि एज क्रायटेरिया पण इथे 32 इयर आहे, करेक्ट. त्याच्यानंतर ESIC च्या याच्यामध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत मित्रांनो, ज्यामध्ये ज्या स्टुडंटचं एज जास्त आहे ते पण इथे इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचं आहे की तुम्ही ऍप्लिकेशन कसं करणार. तर इथे नोटिफिकेशन मी टेलिग्रामला देणार आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक भेटेल. तर या नोटिफिकेशन मध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तर इथे कोणत्या कोणत्या एम्स मध्ये किती वॅकन्सी आहेत हे पण तुम्हाला व्यवस्थित चेक करायचंय. आणि त्यानुसार मित्रांनो तुम्हाला तिथे काय करायचंय, ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचंय. इथे 193 पेज नंबरला ना वॅकन्सी डिटेल पण दिलेले आहे, म्हणजे कुठे किती वॅकन्सी आहेत, कोणत्या कॅटेगरीला वॅकन्सी आहेत ते पण ऍप्लिकेशन फॉर्म करण्याच्या आधी बघणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या कॅटेगरीला जिथे जास्त वॅकन्सी आहेत तिथे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म करू शकता आणि त्यानुसार मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि इथे मित्रांनो एक्झाम पॅटर्न जो असणार आहे ती 100 क्वेश्चन असतील, त्याच्यामध्ये 75% जे क्वेश्चन असतील ते फार्माचे असतील आणि 25 क्वेश्चन हे नॉन फार्माचे असतील. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे पोस्ट नेम दिलेले, त्याच्यानंतर इथे इन्स्टिट्यूट दिलेले आणि त्याच्यानंतर ह्या सर्व कॅटेगरी दिलेले आहेत. तर आपण इथे जर बघितलं, इथे आपण महाराष्ट्राचं बघू. महाराष्ट्रामध्ये पण 2 वॅकन्सी आहेत एम्स मध्ये, इथे बघू शकता ESIC मध्ये, सॉरी, अलोपॅथिक फार्मासिस्ट अलोपॅथिक इम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ESIC महाराष्ट्र. तर इथे मित्रांनो टोटल 2 वॅकन्सी आहेत. तर या 2 वॅकन्सी पण SC कॅटेगरीला 1 वॅकन्सी आहे आणि 1 वॅकन्सी
जनरल आहे. तर मित्रांनो ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे, तुम्ही कुठे पण ऍप्लिकेशन करू शकता. आणि मित्रांनो सर्व डिटेल बघा की कोणत्या इथे तुमच्या कॅटेगरीला वॅकन्सी जास्त आहेत, म्हणजे तुमचे जे चान्सेस आहेत सिलेक्शनचे ते वाढतील. तर मित्रांनो या पीडीएफ मध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत. ज्या स्टुडंटला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी मित्रांनो ही सगळ्यात चांगली वॅकन्सी, एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तर मित्रांनो तयारी करा आणि ऍप्लिकेशन फॉर्म लगेच फिल करा. आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती मी परत या वॅकन्सी बद्दलची महत्वाची जी इन्फॉर्मेशन आहे, एक्झाम रिलेटेड सिलेबस वगैरे, ती सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित प्रोव्हाइड करेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्या स्टुडंटला फार्मा कोविजिलन्स मध्ये जॉब करायचे अशांनी मित्रांनो जॉब गायडन्स घेऊन लगेचच फार्मा कोविजिलन्सची पण तयारी करायची. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.